नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की भारताच्या उपग्रही छायाचित्रावर आपल्याला दोन तीव्र कमी दाबाचे क्षेत्र दिसत आहेत आणि याचा देशातील हवामानावर परिणाम होतोय. मात्र महाराष्ट्रात याचा फार परिणाम होतोय असं नाही. अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमध्ये महाराष्ट्रावर असणारे ढग हे गतिमान पद्धतीने या कमी दाबांकडे जात आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये ते फारसं पाऊस देत नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. मात्र आपण असं बघतो की कर्नाटकच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिण कोकणात आपल्याला अरबी समुद्राच्या दिशेने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ लागले आहे. शिवाय या कमी दाबाच्या प्रभावाने महाराष्ट्रात काही हवामान बदलतंय का याच्यावर आपण थोडक्यात अपडेट घेणार आहोत. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण जर अभ्यास केला तर सध्या विदर्भात ढगाळ परिस्थिती, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे. मात्र कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या तरी दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं दाखवलं जात आहे. 16 तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती राहील. इतरत्र पाऊस उघडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. स्कायमेटने वातावरणीय बदलाचा संकेत हे पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण 17 तारखेला दिले आहे. आणि याचं मुख्य कारण दक्षिण बंगालचा उपसागर आणि केरळच्या आजूबाजूने म्हणजेच दक्षिण अरबी समुद्रात देखील हवामान बदलाची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजामध्ये आपल्याला स्पष्टपणे 18 तारखेला दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढताना दिसते. शिवाय चेन्नई आणि केरळच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडूचा बंगालच्या उपसागराकडील भाग आणि केरळमधील अरबी समुद्राकडील भाग या ठिकाणी पावसाळी क्षेत्र तयार होत आहे. 20 तारखेला देखील स्कायमेटचा अंदाज कायम असून यामध्ये थोडी वाढ होणं अपेक्षित आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात 21 तारखेला हे वातावरण कायम राहणार आहे. 22 तारखेपर्यंत आपण जर हा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातच पावसाचा अंदाज थोडा पूर्व विदर्भात आणि कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता 22 तारखेपासून आहे. जेफेस मॉडेलच्या अंदाजामध्ये मात्र कोकणात जोरदार पावसाळी परिस्थिती 15 तारखेला आहे. इतरत्र मात्र स्पष्ट उघडीप दाखवली आहे. 16 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. थोडं उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती, विरळ पाऊस, स्थानिक वातावरण आणि कोकणात मात्र जोरदार परिस्थिती दाखवली आहे. 17 तारखेला थोडं विदर्भ, मराठवाडा हलकं पावसाळी वातावरण काही भागात होऊ शकतं. कोकणातील पाऊसही थोडा कमी होणार आहे, परंतु दक्षिण कोकणात पाऊस राहील असा अंदाज आहे. 18 तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. जेफेस मॉडेलने देखील थोडा हवामानात बदल दक्षिण भारतात दाखवला असून त्याचा थोडा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून परिणाम होण्याची शक्यता 19 तारखेला आहे. मात्र 20 तारखेला हे वातावरण केवळ कोकणात प्रभावी आहे. 21 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं वातावरण दाखवण्यात येते. 22 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड, झारखंड आणि ओरिसावर तयार होईल. मात्र जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येणं अपेक्षित होतं ते मात्र पुन्हा एकदा पूर्व भारताकडे सरकताना दिसते. ECMW मॉडेलने मात्र आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्रात आज पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज दिलेला आहे. 16 तारखेला मात्र हे वातावरण महाराष्ट्रात कमी राहण्याची शक्यता आहे. हवामानातला एक महत्त्वाचा बदल हा 17 तारखेला ECMW मॉडेलने आज नोंदला आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे संकेत दिले आहेत. मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पावसाळी प्रमाण कमी होण्याची संकेत आहे. मात्र हेही वातावरण 18 तारखेला पुन्हा पूर्व विदर्भाकडे सरकतंय. त्यामुळे महाराष्ट्रात जे काही वातावरण तयार होणं अपेक्षित आहे ते अजूनही जुळताना दिसत नाही. 20 तारखेला आपण बघतो दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरणात वाढ होते आहे.
21 तारखेला आपण विचित्र परिस्थिती बघतो. दक्षिण कोकण, थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र आहे. परंतु महाराष्ट्राच्या आजूबाजूने दक्षिणेला सर्व राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे. यापूर्वी आपण बघत होतो की गुजरात, मध्य प्रदेशमध्ये पावसाळी परिस्थिती होती, छत्तीसगडमध्ये पावसाळी परिस्थिती होती, परंतु महाराष्ट्रात त्याचा प्रभाव नव्हता. आणि आताही आपण बघतो दक्षिणी राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव वाढतोय, परंतु महाराष्ट्रात त्याचा प्रभाव अजून नाही. 22 तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मग लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, थोडं सातारा या भागात देखील पावसाचं स्थानिक वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. मुद्दाम आपण 25 तारखेपर्यंत या मॉडेलचा अंदाज बघतो, कारण या मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जास्त जुळतो. मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण या पलीकडे सध्या तरी कोणताही परिणाम होताना दिसत नाही. भारतामध्ये जे 2 कमी दाबाचे क्षेत्र दाखवले जात आहेत ते आता सध्या या मॉडेलने या ठिकाणी एक दाखवलेला आहे, तर या ठिकाणी एक दाखवलेला आहे. तसा त्याचा महाराष्ट्राशी डायरेक्ट काहीही संबंध नाही. या पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस पडेल अशा प्रकारचा जो मॉडेलने अंदाज दिला होता तो अंदाज पुन्हा बदलतोय. केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज 21 तारखेपर्यंत आहे. उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण होईल, परंतु त्यामध्ये फार प्रभावीपणा नाही. मात्र संपूर्ण कोकण, पश्चिम नाशिक, पुणे आणि सातारा, कोल्हापूर भागात, सांगली भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये एक मोठं पावसाळी क्षेत्र या काळामध्ये राहणार आहे. थोडं पावसाचं प्रमाण सोलापूर, सांगली, लातूर पूर्व आणि नांदेड पूर्व भागात वाढण्याची शक्यता आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रात फार समाधानकारक किंवा फार मोठे पाऊस होतील असं काही नाही आहे. साधारण स्थानिक वातावरण म्हणून जर पाऊस झाले तरच. आज 15 तारखेला मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आणि हा महत्त्वाचा दिवस आहे. 16 तारखेपासून कोकणासहित महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होईल. पूर्व विदर्भात मात्र जोरदार सरींची शक्यता कायम राहणार आहे. 17 तारखेला देखील पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. 18 तारखेलाही केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी. आपण बघतो नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणातील पावसाचा जोरही कमी होण्याची शक्यता आहे. या मॉडेलवर आपला सर्वाधिक विश्वास आहे. हे ECMWF मॉडेल आहे. पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण 20 तारखेपासून तयार होईल. यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. पुणे जिल्ह्यातही थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 21 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे की पूर्व विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे यामध्ये दक्षिण कोकण आणि सातारा, सांगली, कोल्हापूर